नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनाला आलेत राज्यातले एक महत्त्वाचे मंत्री, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईजी. सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. राज्यासमोर अनेक महत्त्वाचे विषय आहेत. बाप्पाच्या दर्शनाला तुम्ही जरी आला असाल तरी राजकारणाचा विषय निघणं स्वाभाविक आहे. वेगवेगळ्या विषयांवर, मुद्द्यांवर राजकारण सुरू आहे. सगळ्यांना चिंता लागून राहिले की पालकमंत्री कधी जाहीर होणार. सर्वप्रथम गणेश उत्सवाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा. उद्या गणरायाचं विसर्जन होतंय आणि अतिशय भक्तिभावाच्या वातावरणात आणि धूमधडाक्यात युतीचं सरकार, शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर हा गणेश उत्सव आपण साजरा केला. सर्व बंधनं उत्सवावरची आपण शिथिल केली आणि काल आज 2-3 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत देखावेसुद्धा लोकांना पाहायसाठी आपण या ठिकाणी विशेष बाब म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी परवानगी दिली. त्यामुळं आपलं काम सुरू आहे. आपण प्रश्न विचारला की पालकमंत्र्यांच्या नेमणुका कधी होणार. हा पूर्णपणानं अधिकार कोणाला, कुठल्या माननीय मंत्री महोदयांना कुठला जिल्हा द्यायचा पालकमंत्री म्हणून, हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा आहे. आम्ही मंत्री महोदयांनी त्याच्यावरती बोलणं उचित नाही किंवा योग्य नाही, परंतु तरीसुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय चर्चा करून पालकमंत्र्यांच्या नेमणुका ह्या लवकरच करतील अशा पद्धतीची स्थिती आहे. आणि आपल्याला जो प्रश्न पडला किंवा आपल्याला ज्याची उत्सुकता आहे, लवकरच माननीय CM साहेब आणि डेप्युटी CM साहेब याच्या बाबतीतली घोषणा करतील. पण असं आहे की आता गणपतीनंतर एक थोडंसं आपल्याकडे हिंदू पंचांग पण पाहिलं जातं आणि मग पितृपक्ष सुरू होतो, पंधरवडा. तर म्हणजे आता नाही झाल्या तर मग त्या 15वडा आणखीन पुढे जाणार. याचा साकल्यानं विचार CM आणि डेप्युटी CM साहेबांनी केला असेल, त्यामुळे आम्ही सुद्धा त्याच्या बाबतीत अनभिज्ञ आहोत की आता नेमकं कधी होणार. पण असं एकंदर वाटतंय की लवकरच त्या नेमणुका होतील आणि पालकमंत्री सुद्धा आपापल्या जिल्ह्यात ज्यांना जबाबदारी मिळेल ते चांगल्या पद्धतीनं काम सुरू करतील असा विश्वास आहे मला. दसरा मेळाव्यावरून राजकारण जोरदार तापतं आहे. असं सांगतात की शिंदे साहेब नेहमी प्लॅन A आणि प्लॅन B घेऊन चालतात. दसरा मेळाव्यासाठी प्लॅन A, प्लॅन B काय सांगाल? दसरा मेळाव्या बाबतीतली आमची भूमिका जर म्हणाल की आम्ही जे 40 आमदार आणि 12 खासदार शिवसेनेचे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आणि जे महाराष्ट्रातले सगळे शिवसैनिक शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. आम्ही सगळ्यांनी आग्रह धरलाय माननीय शिंदे साहेबांच्याकडं की खरे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार जे वंदनीय शिवसेना प्रमुख शिवतीर्थावरनं राज्याला आणि देशाला द्यायचे ते आम्हीच देऊ शकतो. कारण त्याच्या पाठीमागं कारण आहे की स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांनी केलेली जी युती होती, जी युती गेली 2.5 वर्ष आपल्याला महाराष्ट्रात दिसली नाही. शिवसेना हा पक्ष नैसर्गिक अलायन्स, नॅचरल अलायन्स, नैसर्गिक युती असणाऱ्या भारतीय जनता पक्षापासून दूर गेला आणि ज्यांना आम्ही विरोध केला, ज्यांच्या विरुद्ध भाषणं केली किंवा ज्यांचे विचार, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे विचार कधीही वंदनीय शिवसेना प्रमुखांना रुचले नाहीत आणि त्यांच्याबरोबर मी कधीच जाणार नाही अशी भूमिका ज्या वंदनीय शिवसेना प्रमुखांनी घेतली होती, हा त्यांचा विचार होता, हा त्यांचा आदेश होता. पण त्याच्या पूर्ण उलटी भूमिका, विसंगत भूमिका ही गेल्या 2.5 वर्षापूर्वी शिवसेनेने घेतली आणि नाईलाज म्हणून आम्ही सुद्धा त्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री होतो. आम्हाला पक्षप्रमुखांचा आदेश म्हणून त्या महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करावं लागलं. त्यामुळं खरे वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार शिवतीर्थावरनं आम्ही देऊ शकतो. बहुमतातली शिवसेना आमची आहे. बरं, आमदारांच्या मध्ये, खासदारांच्या मध्ये, नगरसेवकांच्या मध्ये, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांच्या मध्ये, अगदी सरपंचांच्या मध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या बहुमत कोणाचं असेल तर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे शिवसेनेचं आहे. त्यामुळे नैसर्गिकच आमचा अधिकार हा शिवतीर्थावरनं दसरा मेळावा घेण्याचा आहे आणि तो आग्रह आम्ही माननीय आमचे मुख्य नेते शिवसेनेचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे धरलेला आहे आणि आम्हाला वाटतंय की आमचाच दसरा मेळावा हा शिवतीर्थावरती होईल. सर, तुम्ही म्हणता की शिवसेना आम्हीच खरे शिवसैनिक, आमचीच शिवसेना, पण आता सध्या गद्दार आणि खोके हे जे नॅरेटिव्ह सेट केलं जाते
त्याला तुम्ही कसा सामना करणार? ज्यांना सत्ता गेल्याचं दुःख आहे तेच अशा पद्धतीचे आरोप करतायत. मी कालही सांगितलं आणि अनेक वेळा सांगतोय, आम्ही जे 40 आमदार आणि 12 खासदार लोकप्रतिनिधी, लोकांच्यातनं निवडून आलेले प्रतिनिधी जे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय, त्यांना अशा पद्धतीच्या आरोपांना सामोरं जावं लागलं. आरोप आमच्यावरती झाले. आणि आपण बघा, जेव्हा आम्ही गुवाहाटीला होतो, तिथून मुंबईमध्ये आलो, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचा शपथविधी झाला, आम्ही 170च्या बहुमतानं विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव संमत केला. त्यावेळी सुद्धा ही मंडळी महाविकास आघाडीतली म्हणत होती, विशेषतः काही मंडळी सांगत होती की ह्यांना मुंबईत यायचंय, परत म्हणायची ह्यांना मुंबईतनं आपल्या गावी जायचंय, ह्यांना मतदारसंघात माणसं फिरू देणार नाहीत. पण आपण चित्र सगळ्या वाहिन्यांनी पाहिलं, महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिलं. जेव्हा आम्ही विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आपापल्या मतदारसंघात गेलो, शेकडो लोकांनी, हजारो लोक रस्त्यावर आले, आमचं स्वागत केलं, आम्हाला पाठिंबा दिला. एवढंच नाही तर गेल्या 2 महिन्यामध्ये अगदी विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबई असेल, राज्यातल्या वेगवेगळ्या भागात माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे दौरे झाले. रात्री उशिरा जरी झाला तरी रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे असायची, माननीय शिंदे साहेबांचं स्वागत करायचे. आणि नुसतं स्वागत नाही तर लोक थांबून पुष्पगुच्छ देताना, पुष्पहार देताना म्हणायचे की हा निर्णय शिंदे साहेब तुम्ही फार अगोदर 2 वर्षापूर्वी घ्यायला पाहिजे. फोटो काढून घेत आहेत, सेल्फी घ्यायला येत आहेत, सेल्फी काढतायत. आज देखील आपण पहा, साहेबांच्या निवासस्थानी वर्षावरती गणेशोत्सव आहे, महाराष्ट्रातनं लोक येत आहेत. हो, गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर पुष्पहार देऊन, पुष्पगुच्छ देऊन साहेबांना सांगतात की साहेब आम्ही तुमच्याबरोबर आहे. आता सुद्धा माझे जिल्हा प्रमुख माझ्याबरोबर जयवंतराव शेलार आहेत. आम्ही वर्षावरनंच आलो. मराठवाड्यातली लोक आली, सातारा जिल्ह्यातली लोक आली, विदर्भातली लोक आली. अजून सुद्धा साहेब लोकांचं स्वागत स्वीकारतायत आणि पाठिंबा स्वीकारतायत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये माननीय शिंदे साहेबांनी घेतलेली वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या ज्वलंत हिंदुत्वाची भूमिका ही सामान्य शिवसैनिकाला पटलेली आहे. आणि तो सामान्य शिवसैनिक हा शिंदे साहेबांच्या बरोबर आहे. त्यामुळं कुणी खोक्याचा आरोप केला, ज्यांना सत्ता गेल्याचं दुःख आहे आणि ज्यांना हे वाटतंय की 2.5 वर्षापूर्वी आपण घेतलेला निर्णय चुकीचा होता, हा महाराष्ट्रातल्या जनतेने आज दाखवलेला आहे, ती मंडळी नाहक आरोप करतायत. दूध का दूध, पाणी का पाणी. जेव्हा आमच्या निवडणुका विधानसभेच्या लागतील, आमच्या खासदार साहेब जे आमच्याबरोबर आहेत त्यांच्या लोकसभेच्या निवडणुका लागतील, 6 महिन्यात सरकार पडेल असा आरोप होतोय. तुम्ही तयार आहात निवडणुकाला? आम्ही कोणत्याही क्षणी तयार आहे. पण हे सरकार 2.5 वर्षाचाच कालावधी पूर्ण करेल. एवढंच नाही तर जे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की नॅचरल अलायन्स, नैसर्गिक जी युती आता झालेली आहे शिवसेना भारतीय जनता पक्षाची, ती युती येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत 200+ बहुमत मिळवेल. आणि मी सांगतो, शिंदे साहेब हे असे नेते आहेत की त्यांनी जर एखादा निश्चय मनामध्ये केला, एखादं ध्येय मनामध्ये जर ठरवलं तर ते सर्व कष्ट करतात, सर्व प्रयत्न करतात, प्रयत्नांची पराकाष्ठा करतात आणि ठरवलेलं उद्दिष्ट यशस्वी करण्यासाठी ते काम करत असतात. त्यांचेच आम्ही सहकारी आहोत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये माननीय शिंदे साहेबांच्या बरोबर आज असणारे 50 आमदार, 40 शिवसेनेचे आमदार आणि मित्र पक्षाचे आणि अपक्ष 10 आमदार हे कुठल्याही परिस्थितीत पराभूत होणार नाहीत आणि ते पराभूत होऊ देणार नाही. ही जी माननीय शिंदे साहेबांची भूमिका आहे ती आपल्याला येणाऱ्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत यशस्वी झालेली दिसेल. तुम्ही खात्री देऊ शकता की मंत्रीपद नाही मिळालं तरी कोण बाहेर पडणार नाही? मला तेवढा विश्वास आहे. याचं कारण, जेव्हा आम्ही 50 लोकांनी हा निर्णय घेतला, हा विचाराअंती घेतलेला निर्णय आहे. कुणाला मारून मुटकून, ईडी धाक दपटशा दाखवून, कशाचीही भीती घालून कुणालाही आणलेलं नाही किंवा कुणीही आलेलं नाही. मी आपल्याला आज सांगतो, आम्ही 50 लोकांनी एका ओळीचा ठराव पहिल्या दिवशी केलेला आहे. आणि तो ठराव असा आहे की आमच्या 50 लोकांचे निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार हा आमचे मुख्य नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आहे. ते जो निर्णय घेतील, पक्ष संघटनेतला घेतील, शासनामधला घेतील, कुठलाही निर्णय ते जो घेतील तो आम्हाला 50 जणांना मान्य असेल आणि आम्ही त्याप्रमाणे काम करून गेले 2.5 महिने आपण बघताय अनेक वावड्या उठल्या. संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली जाहीर. संजय शिरसाट साहेबांनी त्याच्यानंतर सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली
की पहिल्या टप्प्यात जरी मला संधी मिळाली नसली तरी दुसऱ्या विस्तारात मला संधी मिळणार आहे असा विश्वास त्यांनी लगेचच व्यक्त केला. हे बघा, भावनेच्या भरात एखाद्या वेळी माणूस पटकन बोलून जातो. बच्चू कडू पण बच्चू कडू साहेबांनी सुद्धा सांगितलं की दुसऱ्या विस्तारामध्ये मला संधी देणार आहेत असं त्यांना सुद्धा माननीय सीएम साहेब बोललेत, असं बच्चू कडू साहेब बोललेत. कसं आहे, काही बाबी ह्या शासन चालवताना, प्रशासन चालवताना टप्प्याटप्प्याने होत असतात. मागच्या वेळी सुद्धा आपण पाहिलं की पहिला विस्तार झाला, मग दुसरा विस्तार झाला. त्यामुळे माननीय शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं की लवकरच दुसरा विस्तार पण होईल. आता काँग्रेसमधून काही जर आले तुमच्याकडे तर त्यांना देखील मंत्रिपद जाणार. आता त्याचा विचार आमचे मुख्य नेते शिंदे साहेब करतील. आम्ही एवढे मोठे नाही आहोत. मी मगाशी सांगितलं की आम्ही त्यांचे सहकारी आहोत. जी जबाबदारी आमच्यावर टाकतील, जी कामगिरी आमच्यावर सोपवतील ती 100% यशस्वी करणं एवढंच त्यांच्या मंत्रिमंडळातला एक सहकारी म्हणून, त्यांचा एक विश्वासू सहकारी म्हणून आमची जबाबदारी आहे. ती आम्ही सगळेजण पार पण पाडू. म्हणजे काँग्रेसचे कोणी येत आहेत नेते तुमच्या बरोबर? नाही, मला तरी त्याची कल्पना नाही, कारण हा खूप वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे. वरिष्ठ पातळीवर काय चर्चा सुरू आहे तुमच्या का कानावर नाही? काय चर्चा आहे? नाही, माझ्या कानावर माध्यमांमध्ये इथे तीच चर्चा आहे. तुमच्या वाहिन्यांच्या मधनं जे कळतं त्याच्यामध्येच आम्ही अपडेट झालेलो असतो. त्यामुळं आम्हाला तशी त्याच्या व्यतिरिक्त दुसरी काय आमच्या सोर्सेसकडची माहिती नाही. तुमची जशी सूत्र माहिती तुम्हाला देतात तशी आमच्या तरी सूत्रांकडनं काय माहिती अजून आमची मिळालेली सूत्र नाही. सगळी धडपडली ना. गुवाहाटीला जेव्हा गेलात तेव्हा सूत्रांचे सगळे निर्णय सगळे गडबड झाली. का बरं? आता ते तुम्ही एक एक दणके देत राहिलात वेगवेगळे. तुमचे प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी चालू होते. काय झालं, माननीय शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका ही प्रत्येकाच्या मनामध्ये होती. कुणीतरी त्याला वाट करून देणं मोकळं, कुणीतरी वाट करून देणं गरजेचं होतं. म्हणजे पुढं कोण लागतंय आणि ही भूमिका घेऊन आपल्या सगळ्यांचं एकत्र कोण करते हे प्रत्येक जण मनात वाट बघत होतं. आणि शिंदे साहेबांसारखा लढवय्या, विश्वासू, खंबीर, म्हणजे ज्यांच्या खांद्यावर विश्वासानं मान टाकावी असा नेता पुढे असल्यामुळं हे सगळे 50 आमदार आपण पाहिलं किती झटपट सगळे आले. एक प्रामाणिक प्रश्न आणि त्याचं प्रामाणिक उत्तर हवंय. आतापर्यंत प्रामाणिकच उत्तरं दिलीत मी. हे आधी व्हायला हवं होतं का? 2.5 वर्ष थांबलात, वेळ झाला का? अगदी बरोबर आहे. म्हणजे आता बोलायला हरकत नाही. सध्या संपूर्ण देशभरामध्ये चर्चा सुरू आहे ती राजपथचं नवं नामकरण, तेही कर्तव्य पथ होणार आहे आणि त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतायत. थेट पाहूयात. पिछले 8 वर्षों में हमने एक के बाद एक ऐसे कितने ही निर्णय लिए हैं जिन पर नेताजी के आदर्शों और सपनों की छाप है. नेताजी सुभाष अखंड भारत के पहले प्रधान थे जिन्होंने 1947 से भी पहले अंडमान को आजाद कराकर तिरंगा फहराया था. उस वक्त उन्होंने कल्पना की थी कि लाल किले पर तिरंगा फहराने की क्या अनुभूति होगी. इस अनुभूति का साक्षात्कार मैंने स्वयं किया जब मुझे आजाद हिंद सरकार के 75 वर्ष होने पर लाल किले पर तिरंगा फहराने का सौभाग्य मिला. हमारी ही सरकार के प्रयास से लाल किले में नेताजी और आजाद हिंद फौज से जुड़ा म्यूजियम भी बनाया गया है. साथियों, मैं वो दिन भूल नहीं सकता जब 2019 में गणतंत्र दिवस की परेड में आजाद हिंद फौज के सिपाहियों ने भी हिस्सा लिया था. इस सम्मान का उन्हें दशकों से इंतजार था. अंडमान में जिस स्थान पर नेताजी ने तिरंगा फहराया था, मुझे वहां भी जाना था. जाने का अवसर मिला, तिरंगा फहराने का सौभाग्य मिला. वो क्षण हर देशवासी के लिए गर्व का क्षण था. भाइयों और बहनों, अंडमान के वो द्वीप जिसे नेताजी ने सबसे पहले आजादी दिलाई थी, वो भी कुछ समय पहले तक गुलामी की निशानियों को ढोने के लिए मजबूर थे. आजाद भारत में भी
उन द्वीपों के नाम अंग्रेजी शासकों के नाम पर थे। हमने गुलामी की उन निशानियों को मिटाकर इन द्वीपों को नेता भारतीय नाम दिए, भारतीय पहचान दी। साथियों, आजादी के 75 वर्ष पूरे होने पर देश ने अपने लिए इन पंच प्राणों में विकास के बड़े लक्ष्यों का संकल्प है, कर्तव्यों की प्रेरणा है। इसमें गुलामी की मानसिकता के त्याग का आह्वान है, अपनी विरासत पर गर्व का बोध है। आज भारत के आदर्श अपने हैं, आयाम अपने हैं। आज भारत के संकल्प अपने हैं, लक्ष्य अपने हैं। आज हमारे पथ अपने हैं, हमारे प्रतीक अपने हैं। और साथियों, आज अगर राजपथ का अस्तित्व समाप्त होकर कर्तव्य पथ बना है, आज अगर जॉर्ज पंचम की मूर्ति के निशान को हटाकर नेताजी की मूर्ति लगी है, तो ये गुलामी की मानसिकता के परित्याग का पहला उदाहरण नहीं है। ये न शुरुआत है न अंत है। ये मन और मानस की आजादी का लक्ष्य हासिल करने तक निरंतर चलने वाली संकल्प यात्रा है। देश के प्रधानमंत्री जहां रहते आए हैं, उस जगह का नाम रेसकोर्स रोड से बदलकर लोक कल्याण मार्ग हो चुका है। हमारे गणतंत्र दिवस समारोह में अब भारतीय वाद्य यंत्रों की भी गूंज सुनाई देती है। बीटिंग द रिट्रीट सेरेमनी में अब देशभक्ति से सरोबार गीतों को सुनकर हर भारतीय आनंद से भर जाता है। अभी हाल ही में भारतीय नौसेना ने भी गुलामी के निशान को उतारकर छत्रपति शिवाजी महाराज के प्रतीक को धारण कर लिया है। नेशनल वॉर मेमोरियल बनाकर देश ने समस्त देशवासियों की बरसों पुरानी इच्छा को भी पूरा किया है। साथियों, ये बदलाव केवल प्रतीकों तक ही सीमित नहीं है। ये बदलाव देश की नीतियों का भी हिस्सा बन चुका है। आज देश अंग्रेजों के जमाने से चले आ रहे सैकड़ों कानूनों को बदल चुका है। भारतीय बजट जो इतने दशकों से ब्रिटिश संसद के समय का अनुसरण कर रहा था, उसका समय और तारीख भी बदल गई है। राष्ट्रीय शिक्षा नीति के जरिए अब विदेशी भाषा की मजबूरी से भी देश के युवाओं को आजाद किया जा रहा है। यानी आज देश का विचार और देश का व्यवहार दोनों गुलामी की मानसिकता से मुक्त हो रहे हैं। ये मुक्ति हमें विकसित भारत के लक्ष्य तक लेकर के जाएगी। साथियों, महाकवि भरतियार ने भारत की महानता को लेकर तमिल भाषा में बहुत ही सुंदर कविता लिखी थी। इस कविता का शीर्षक है पारुकुलै नल्ल नाइंगल भारत नाड़। महाकवि भरतियार की ये कविता हर भारतीय को गर्व से भर देने वाली है। उनकी कविता का अर्थ है, हमारा देश भारत पूरे विश्व में सबसे महान है। ज्ञान में, अध्यात्म में, गरिमा में, अन्नदान में, संगीत में, शाश्वत कविताओं में हमारा देश भारत पूरे विश्व में सबसे महान है। वीरता में,
सेनाओं के शौर्य में, करुणा में, दूसरों की सेवा में, जीवन के सत्य को खोजने में, वैज्ञानिक अनुसंधान में हमारा देश भारत पूरे विश्व में सबसे महान है। ये तमिल कवि भरतियार का, उनकी कविता का एक एक शब्द, एक एक भाव को अनुभव कीजिए। साथियों, गुलामी के उस कालखंड में ये पूरे विश्व को भारत की हुंकार थी। ये हमारे स्वतंत्र सेनानियों का आह्वान था। जिस भारत का वर्णन भरतियार ने अपनी कविता में किया है, हमें उस सर्वश्रेष्ठ भारत का निर्माण करके ही रहना है और इसका रास्ता इस कर्तव्य पथ से ही जाता है। साथियों, कर्तव्य पथ केवल ईंट पत्थरों का रास्ता भर नहीं है। ये भारत के लोकतांत्रिक अतीत और सर्वकालिक आदर्शों का जीवंत मार्ग है। यहां जब देश के लोग आएंगे, वो नेताजी की प्रतिमा, नेशनल वॉर मेमोरियल, ये सब उन्हें कितनी बड़ी प्रेरणा देंगे। उन्हें कर्तव्य बोध से ओतप्रोत करेंगे। इसी स्थान पर देश की सरकार काम कर रही है। आप कल्पना करिए, देश ने जिन्हें जनता की सेवा का दायित्व सौंपा हो, उन्हें राजपथ जनता का सेवक होने का, अगर पथ ही राजपथ हो तो यात्रा लोकमुखी कैसे होगी। राजपथ ब्रिटिश राज के लिए था, जिनके लिए भारत के लोग गुलाम थे। राजपथ की भावना भी, उसकी संरचना भी गुलामी का प्रतीक थी। आज इसका आर्किटेक्चर भी बदला है और उसकी आत्मा भी बदली है। अब देश के सांसद, मंत्री, अधिकारी जब इस पथ से गुजरेंगे तो उन्हें कर्तव्य पथ से देश के प्रति कर्तव्यों का बोध होगा। उसके लिए नई ऊर्जा मिलेगी, प्रेरणा मिलेगी। नेशनल वॉर मेमोरियल से लेकर कर्तव्य पथ से होते हुए राष्ट्रपति भवन का ये पूरा क्षेत्र, उनमें नेशन फर्स्ट, प्रथम, इस भावना का प्रवाह प्रतिपल संचारित होगा। साथियों, आज के इस अवसर पर मैं अपने उन श्रमिक साथियों का विशेष आभार व्यक्त करना चाहता हूं, जिन्होंने कर्तव्य पथ को केवल बनाया ही नहीं है, बल्कि अपने श्रम की पराकाष्ठा से देश को कर्तव्य पथ दिखाया भी है। मुझे अभी उन श्रमजीवियों से मुलाकात का भी अवसर मिला। उनसे बात करते समय मैं महसूस कर रहा था कि देश के गरीब, मजदूर और सामान्य मानवी के भीतर भारत का कितना भव्य सपना बसा हुआ है। अपना पसीना बहाते समय वो उसी सपने को सजीव कर देते हैं। और आज जब मैं इस अवसर पर मैं उन हर गरीब मजदूर को भी देश की तरफ से धन्यवाद करता हूं, उनका अभिनंदन करता हूं, जो देश के अभूतपूर्व विकास को ये हमारे श्रमिक भाई गति दे रहे हैं। और जब मैं आज इन श्रमिक भाई बहनों से मिला तो मैंने उनसे कहा है कि इस बार 26 जनवरी को जिन्होंने यहां पर काम किया है, जो श्रमिक भाई है,
वो परिवार के साथ मेरे विशेष अतिथि रहेंगे 26 जनवरी के बाद। मुझे संतोष है कि नए भारत में आज श्रम और श्रमजीवियों के सम्मान की एक संस्कृति बन रही है, एक परंपरा पुनर्जीवित हो रही है। विद्यार्थी नापास दाखवण्यात आले। नंदुरबार जिल्ह्यातल्या